नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. मिरज तालुक्यात अवैध मुरुमाचे उत्खनन सुरू, कारवाई करण्याची मागणी, अन्यथा आंदोलन करण्याचा आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांचा इशारा. मिरज तालुक्यातील गौण खनिज माफियांनी गेल्या 2-3 महिन्यापासून शासनाची रॉयल्टी न भरता शासनाचे मोठे आर्थिक नुकसान करून अवैधपणे मुरुमाचे उत्खनन सुरू आहे. या मुरुमाच्या उत्खननाची वाहतूक आणि विक्री बेकायदेशीरपणे चालू आहे. आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी मिरज तालुक्यातील या प्रकरणावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की मिरजेच्या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी या बेकायदेशीर कारवायांकडे दुर्लक्ष केले आहे. डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी 30 जानेवारी 2025 पर्यंत अवैध मुरुमाच्या उत्खनन आणि वाहतुकीला थांबवले नाही तर 31 जानेवारी रोजी मिरज प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाचे उद्दिष्ट शासनाचे नुकसान करणाऱ्या माफियांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी असं आहे. आंबेडकरी समाजाच्या वतीने सरकारकडे अवैध उत्खनन थांबवण्याची मागणी जोरात डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्याकडून केली जात आहे. विभागीय कार्यकारी दंडाधिकारी आदरणीय दिघे साहेबांना आज एक निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये आपली प्रमुख मागणी अशी आहे की गेल्या 2 ते 3 महिन्यामध्ये मिरज तालुक्यातील विशेष करून पूर्व भागामध्ये बेकायदेशीर शासनाची रॉयल्टी चुकवून शासनाचं नुकसान करून मोठ्या प्रमाणात राजरोसपणे अवैध मुरुम उत्खनन केला जात आहे आणि या अवैधरित्या केलेल्या मुरुमाच्या उत्खननाची वाहतूक सुद्धा मोठमोठ्या डंपरनी राजरोसपणे केली जात आहे. तसेच या वाहतुकीमुळं अपघाताचं सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे. मला या गोष्टीची खंत वाटते की मिरज तालुक्यामध्ये इतक्या राजरोसपणे अवैध मुरुम उपसा होत असताना, वाहतूक होत असताना, विक्री होत असताना मिरजेच्या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ मॅडम यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. किंवा त्यांच्या जे खालचे अधिकारी आहेत, मग ते मंडळाधिकारी असतील किंवा त्या गावचे तलाठी असतील, यांच्यावर अपर्णा मोरे धुमाळ मॅडम यांचा वचक कमी झालाय का अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे मी आज माननीय प्रांताधिकारी दिघे साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि मागणी केलेली आहे की 30 जानेवारी 2025 अखेर मिरज तालुक्यातल्या पूर्व भागामध्ये ज्या अवैधरित्या शासनाचं नुकसान करून बेकायदेशीरपणे मुरुमाचं उत्खनन मोठ्या प्रमाणात केलं जातंय ते तात्काळ थांबवा. त्या मुरुमाची बेकायदेशीर वाहतूक होत असलेली तात्काळ थांबवा आणि त्या जे कोणी हे उत्खनन करणारे, वाहतूक करणारे त्यांच्यावर कडक कारवाई करा. 30 तारखेपर्यंत जर ह्या गोष्टी थांबल्या नाहीत तर 31 जानेवारी 2025 रोजी मिरजेच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन केलं जाईल असा मी इशारा देतो. थांबतो. जय भीम, जय भारत.